नमस्कार. आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. आपल्या सनातन धर्मात घरातील स्त्री गृहलक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील स्त्री सकाळी उठून कोणत्या गोष्टी करते त्यावर त्या घराचे नशीब, आर्थिक प्रगती आणि कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते. जर स्त्रियांच्या हातून सकाळी काही चुका झाल्या तर घरात दरिद्री यायला वेळ लागत नाही. आज आपण घरातील स्त्रीने सकाळी उठल्यावर करायचे 12 कडक आणि अत्यंत महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1. करतल दर्शन, हाताचे दर्शन. सकाळी डोळे उघडल्या घरातील स्त्रियांनी किंवा कोणत्याही सदस्याने सर्वात आधी स्वतःच्या दोन्ही हातांच्या तळव्याचे दर्शन घ्यावे आणि कराग्रे वसते लक्ष्मी या श्लोकाचे स्मरण करावे. असे केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जाने आणि नशीब बलवत्त होते. 2. भूमिवंदन, धरती माता प्रणाम. अंथरुणावरून पाय खाली ठेवण्यापूर्वी दोन्ही हातांनी धरती मातेला स्पर्श करून नमस्कार करावा आणि क्षमा मागावी. पृथ्वी ही आपली माता आहे आणि तिच्यावर पाय ठेवण्यापूर्वी तिला वंदन केल्याने शरीरातील आळस दूर होतो आणि मनात सकारात्मक विचार येतात. 3. मुख्य दरवाजे उघडणे. सकाळी उठल्यावर घरातील स्त्रीने सर्वात आधी घरातील सर्व खिडक्या आणि मुख्य दरवाजा उघडावा. वास्तुशास्त्रानुसार सकाळी मुख्य दरवाजा उघडल्याने रात्रीची साठवली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरात नवीन प्राणवायू व लक्ष्मी लहरीचा प्रवास होतो. 4. उंबरठ्याची स्वच्छता आणि पाणी शिंपडणे. अंघोळ झाल्यानंतर घरातील स्त्रीने तांब्याच्या पात्रात किंवा गडव्यात थोडे स्वच्छ पाणी घेऊन ते मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर शिंपडावे. शक्य असल्यास त्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. हळदीचे पाणी उंबरठ्यात शिंपडल्याने बाहेरील वाईट नजर आणि घरात नकारात्मक शक्ती बाहेर प्रवेश करू शकत नाही, घराच्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. 5. देवघर व दिवा लावणे. सकाळी घर स्वच्छ झाडून आणि आंघोळ करून घरातील स्त्रीने देवघरात गाईच्या तुपाचा दिवा समेत दिवा नक्की लावा. घरात सकाळी दिवा लावल्याने देवदेवताचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील मुलांचे मन प्रसन्न व शांत राहते. 6. तुळशीला जल अर्पण करणे. देवपूजेनंतर घरातील स्त्रीने तांब्याच्या कलसेतून तुळशीच्या रोपाला जल अर्पण करावे आणि तुळशीला प्रदक्षिणा घालावी. तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की जपावा. त्यामुळे घरातील पितृदोष आणि वास्तुदोष दूर होतात. 7. पहिली चपाती गायीसाठी काढणे. स्वयंपाकघरात जेवण बनवायला सुरू करण्यापूर्वी नेहमी पहिली चपाती आणि किंवा भाकरी गायीसाठी बाजूला काढावी. गायीला पहिली चपाती खाऊन घातल्याने 33 कोटी देवांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. 8. सकाळी आरसा पाहणे टाळा. सकाळी झोपेतून उठल्या थेट आरसा पाहण्याचा चेहरा पाहणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. झोपेतून उठल्यावर शरीरात आणि चेहऱ्यावर काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे तोंड धुण्यापूर्वी आरसा पाहू नये. 9. सकाळी घरात भांडणे किंवा चिडचिड. दिवसाची सुरुवात नेहमी आनंदी वातावरण झालीच पाहिजे. सकाळी उठल्या घरातील स्त्रीने मुलांवर किंवा पतीवर ओरडू नये, चिडचिड करू नये अथवा घरात भांडणे करू नये. सकाळी घरात कलह झाल्यास लक्ष्मी माता नाराज होऊन घर सोडून जाते. 10. मुख्य प्रवेशद्वारापाशी तोरण. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशावर नेहमी आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचे तोरण असावे. तर तोरण सुकले असतील तर घराच्या स्त्रीने ते बदलून नवीन तोरण लावावे. त्यामुळे घरातील मुख्य दरवाजा वास्तू दोष पूर्णपणे नष्ट होतो. 11. सूर्यदेवाला अर्घ्य देणे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करावे. त्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि समाजात मान सन्मान वाढतो. 12. वास्तू मंत्राचा नामजप. सकाळी कामे करताना किंवा देवपूजेच्या वेळी घरातील स्त्रीने गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र जप करावा किंवा मोबाईलवर मंत्र जप लावून कामे करावीत. भाविकांनो, मैत्रिणींनो,
12 नियमापैकी कोणती गोष्ट तुमच्या घरी रोज सकाळी पाळली जाते? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती मोलाची वाटल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.